आता आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ अभिनेत्या किशोरी शहाणे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। किशोरीताई, तुम्ही बघितलं असेल तर धर्मेंद्र यांचं काम हे प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं होतं। आपल्या काय भावना आहेत आज ते आपल्यामध्ये नाहीयेत? नाही, खरंच मला खूप खूप वाईट वाटतंय। म्हणजे आम्ही तर प्रार्थना करत होतो की अजून काही काळ त्यांनी राहावं, मनोरंजन करावं सगळ्यांचं। कारण रॉकी आणि राणी या शेवटच्या त्यांच्या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी इतकी सुंदर भूमिका निभावली होती। आणि बेसिकली काय ते ना, ते व्यक्ती म्हणून खूप छान होते। ते माझ्या सासऱ्यांचे मित्र होते आणि बलराज माझ्या सासऱ्यांचं नाव, तेही हिरो होते। तर जेव्हा धरमजी नवीन आले होते तेव्हा माझे सासरे आणि त्यांनी एकमेकांना म्हणजे भेटणं, घरी जाणं येणं। त्यानंतर माझे यजमान दीपक बलराज विज आमच्या चित्रपटामध्ये पण त्यांनी काम केलं। तर जेव्हा शिर्डी साईबाबा या चित्रपटामध्ये ते काम करत होते तेव्हा त्यांच्यावर गाणं चित्रित केलं होतं। शिर्डीपुरेश्वर साईनाथ असं वगैरे ते गाणं होतं। आणि वैयक्तिकरित्या इतका गोड माणूस, इतकं छान त्यांनी म्हणजे वातावरण निर्माण केलं होतं। जो आमचा क्राऊड होता, जे आमचे ऍक्टर्स होते, ते म्हणजे अगदी काय म्हणतात तसं त्यांच्या कडेच बघत राहत होते, त्यांच्या ऍक्टिव्हिटीकडे बघत राहत होते। त्यांची मस्ती, त्यांचं हसणं किंवा त्यांनी काही जोक्स मारणं वगैरे, म्हणजे अगदी खेळीमेळीचं वातावरण त्यांनी निर्माण केलं होतं। आणि मला पण वैयक्तिकरित्या ते म्हणाले होते की बेटा आपली तब्येत को हमेशा इम्पोर्टेंस देना, यहाँ पे इतना पोल्यूशन है, कभी भी महीने में 3-4 दिन तो कम से कम तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणी जायला पाहिजे आणि त्या वातावरणात राहिलं पाहिजे, रिज्युनेट होऊन आलं पाहिजे। मैंने भी अपनी जगह ली है, तुम लोग भी लो, असं करून त्यांनी आम्हालाही प्रेरित केलं होतं। आम्ही एक छोटं घर असंच एक निसर्गरम्य ठिकाणी लोणावळ्याच्या इकडे घेतलं त्यांच्या बोलण्यावरून। म्हणजे आमचा घरोबा होता, आमचं खूप एकमेकांवरती म्हणजे काय म्हणतात कनेक्शन होतं। म्हणजे मी तर सून होते या घरची आमच्या, पण मी पण काही काळानंतर भेटले तर ते इमिजिएटली त्यांची म्हणजे मेमरी इतकी शार्प होती की ते मला लगेच म्हणाले, अरे बलराज कैसे हैं, म्हणजे माझे सासरे कसे आहेत, किंवा दीपक क्या कर रहा है आजकल, बुलाया नहीं मुझे उसने पिक्चर के लिए। म्हणजे असं एक चेष्टा मस्करी त्यांची नेहमीची जी सवय, खूप मिश्किल व्यक्तिमत्व आणि खूप प्रेमळ आपलेपणा। त्यांना बघून असं वाटायचं नाही की ते कोणी परके आहेत, मोठी स्टार आहेत, खूप आपलेपणाने ते गप्पा मारायचे। तर अशा सगळ्या त्यांच्या त्या काय म्हणतात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या ज्या लेयर्स होत्या त्यामुळे सगळे त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे। आणि अर्थात अभिनय तर ते करायचेच त्यांच्या स्टाईलनं, नाचायचे त्यांच्या स्टाईलनं, एक गोडवा होता त्यांच्यामध्ये। त्यामुळेच एक कॉमन मॅन ऑडियन्स सुद्धा त्यांना ही मॅन म्हणायचं आणि त्यांच्यावर खूप मनापासून प्रेम करायचे। खरं आहे किशोरीजी, आपण बघितलं असेल तर मग म्हणजे अक्षरशः म्हणजे त्यांचं काम खूपच मोठं होतं, प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावरती त्यांनी अधिराज्य गाजवलेलं होतं। तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत कधीतरी काम केलं असेलच किंवा जवळून परिचय तुमचा झालेलाच आहे, तर मग कुठली त्यांची गोष्ट अशी होती की जी शिकण्यासारखी होती आणि तुमच्या आयुष्यामध्ये ती फायदेशीर ठरली? त्यांचं ना उर्दू खूप छान होतं आणि इतकी छान शायरी करायचे किंवा इतकं छान ते बोलायचे। म्हणजे बोलता बोलता ते काहीतरी असं एक काव्य बोलून जायचे की ते आपल्या समजा म्हणजे आपली शिकवण असायची आपल्यासाठी, अशा स्टाईलनं ते बोलायचे। म्हणजे त्यांनी खूप मेहनत केली आणि त्यांनी ती मेहनत म्हणजे लक्षात ठेवली आयुष्याच्या शेवटापर्यंत। म्हणायचे की मैं 20-20, 50-50 किलोमीटर सायकल पे जाता था स्कूल के लिए, हे इसके लिए उसके लिए। म्हणजे गरिबीचे काळ त्यांनी पाहिला होता, त्यामुळे त्यांनी जी मेहनत केली ना लहानपणी, तर ते त्या हिशोबाने पण असं एक आपल्याला सांगायचं की काही पण गोष्ट इझी नसते, तुम्ही आयुष्यात मेहनत करत राहा, तुम्हाला यश मिळेल, असं प्रेरित करणारं त्यांचं भाष्य असायचं। आणि एखादा एक उर्दू काहीतरी एक शेर बोलून जायचे ते पटकन। तर या सगळ्या गोष्टी खूप आपल्याला असं टच करून जातात आणि एवढ्या थोर माणसाच्या आत्म्यास शांती लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। खरं, धन्यवाद किशोरीजी, तुम्ही आमच्यासोबत आपल्या भावना व्यक्त केल्यात त्या संदर्भात। त्यामुळे आपण पाहतोय की ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेलं आहे। बॉलिवूडचा हीमॅन म्हणून अशी त्यांची ओळख सर्वश्रुत होती।
धन्यवाद.